नमस्कार. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. मी स्नेहा नगरकर आज आपल्याबरोबर माझे काही विचार, भारतीय शिल्पकलेबद्दलचे काही विचार आपल्यासमोर मांडणार आहे. हे फार विलक्षण आहे की माणूस लिपी शिकण्याच्या आधी म्हणजे लिहायला लागण्याच्याही आधी कलाकार झाला. म्हणजे असं म्हणतात दॅट मॅन wielded the paint brush before he wielded the pen. आणि असे काही विद्वानांचे मत आहे की भारतातली किंवा जगभरातली कला ही निदान अपर पेलिओलिथिक काळापर्यंत तरी मागे जाते. एक निश्चितपणे सांगता येतं की भारतात कला ही निश्चितपणे मध्य अश्मयुगीन काळ किंवा मिसोलिथिक काळ इथपर्यंत तरी नक्कीच मागे जाते. मध्य प्रदेशातील जी एक साईट आहे भीमबेटका, जिथे आदी मानवाचे वास्तव्य होते, तिथे रॉक शेल्टर्स आहेत आणि या रॉक शेल्टर्सच्या भिंतींवर आदी मानवाने केलेली चित्र, आपल्या ड्रॉइंग केलेली चित्र आपल्याला दिसतात. मुख्य म्हणजे मानव आणि प्रकृती किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर संस्कृती आणि प्रकृती यांचा सुंदर मिलाप आपल्याला इथे दिसतो. आता हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो की कला म्हणजे निश्चित काय? कला म्हणजे सौंदर्य का? कला म्हणजे अभिव्यक्ती का? तर हो, कला म्हणजे सौंदर्य दृष्टीही आणि कला म्हणजे अभिव्यक्तीही. पण आनंद कुमारस्वामी, जे भारतीय कलेचे अत्यंत वरिष्ठ असे अभ्यासक होऊन गेले, त्यांनी कलेचे अतिशय सुंदर प्रिसाइज असे डेफिनेशन दिलेले आहे. ते म्हणतात, आर्ट कॅन बी डिफाइंड ॲज द एम्बॉडिमेंट इन मटेरियल ऑफ अ प्री-कन्सिव्ड फॉर्म. शिल्पकलेबद्दल बोलायचं झालं तर भारतीय शिल्पकला ही नव अश्मयुग किंवा निओलिथिक काळापर्यंत तरी नक्कीच जाते. म्हणजे आजपासून साधारण 10,000 वर्षांपूर्वी किंवा 9,000 वर्ष आपण म्हणूया. त्या काळात जी माणसं होती त्यांनी शेती आणि पशुपालन या दोन्ही गोष्टी सुरू केल्या. त्याला अनेक सायंटिफिक कारणं होती ज्याच्यात मी आता जात नाही आहे. आणि शेती, मुख्य म्हणजे शेतीमुळे आणि पशुपालनामुळे म्हणजे डोमेस्टिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्समुळे मानव एक सेटल्ड लाईफ म्हणजे एका जागी स्थिर राहून आयुष्य जगू लागला. नाहीतर त्याच्या आधी मॅन वॉज अ हंटर गॅदरर, तर तो एक नोमॅडिक लाईफ जगत होता. पण आता मॅन स्टार्टेड लिव्हिंग अ सेटल्ड लाईफ. याच काळात आपल्याला काही मातृदेवतांच्या मूर्ती सापडतात. ह्या मूर्ती अत्यंत स्टाईलाइज्ड आहेत, पण त्याच्यातही त्या मातृदेवतांची स्तनं ही अत्यंत आखीवरेखीवपणे त्यांनी दाखवलेली आहेत. आणि या मातृदेवता ह्या सुफलनाची प्रतीकं होत्या. पुढे आपल्याला सिंधू सरस्वती संस्कृतीची आपली ओळख होते. ही सिंधू सरस्वती संस्कृती म्हणजे या नव अश्मयुगीन संस्कृतीचेच एक अत्यंत उन्नत नागरीकरण झालेले, संस्कार झालेले स्वरूप. याच्यात आपल्याला दगडापासून आणि धातूपासून बनवलेल्या मूर्ती तसेच टेरेकोट्टा किंवा मृणमूर्ती आपल्याला सापडतात. एस्थेटिक्सच्या दृष्टीने या मूर्ती इतक्या अपीलिंग नसल्या तरीही ऐतिहासिक आणि पुरातात्विक दृष्टिकोनातून या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या काळातील लोकांची जी वेशभूषा होती, ते कुठल्या प्रकारचे अलंकार वापरत होते किंवा त्यांच्या काय धार्मिक समजुती होत्या, याची साधारण आयडिया आपल्याला या मूर्तींवरून मिळते. खरं सांगायचं तर म्हणजे आजकाल एक वाक्प्रयोग बरेचदा केला जातो की आर्ट फॉर आर्ट's सेक, म्हणजे कला ही केवळ कलेसाठी केली जाते. पण भारतीय कला, इंडियन आर्ट ही कधीच आर्ट फॉर आर्ट's सेक नव्हती. त्याला नेहमीच एक अत्यंत स्ट्रॉंग आध्यात्मिक बैठक होती. मौर्य काळापासून आपल्याला 2 कला परंपरा भारतीय कलेत दिसतात. एक म्हणजे खुद्द मौर्य राजघराण्यांनी पेट्रनाइज केलेली कला म्हणजे डायनेस्टिक आर्ट, आणि दुसरी म्हणजे सर्वसामान्य लोकांची फोक आर्ट. नंतरच्या काळात म्हणजे विशेष करून शुंग आणि त्यानंतरच्या सातवाहन कुशाण काळात आपल्याला या दोन्ही कला परंपरांचा संगम दिसून येतो. भारतीय कलेत जशी मूर्तींची निर्मिती होत होती तशी प्रतिकात्मक कलेचीही निर्मिती होत होती. म्हणजे आपल्याला मौर्य काळापासून काही स्टोन डिस्क सापडतात
आणि काही विद्वानांचं असं मत आहे की या स्टोन डिस्क म्हणजे मातृदेवतांची रूपं आहेत. त्याचबरोबर कुशाण आणि सातवाहन काळाच्या आधी भगवान बुद्धांची पूजा ही चिन्हांच्या माध्यमातून होत होती. त्याची कारणं अनेक आहेत, त्याच्यात मी आता जात नाही. पण भगवान बुद्धांना मानवी स्वरूपात न दाखवता चिन्हांच्या रूपात, प्रतीकांच्या रूपात म्हणजे अनआयकॉनिक फॉर्म्समध्ये दाखवण्याची परंपरा आपल्याला कलेत दिसते. आणि ही परंपरा आपल्याला सांची आणि बारूद येथील कलेत अगदी आवर्जून दिसते. म्हणजे आता भगवान बुद्धांचं जर पहिलं प्रवचन किंवा धर्मचक्र प्रवर्तन जर दाखवायचं असेल तर तिथे एखादा स्तंभ आणि त्याच्यावरती धर्मचक्र असं दाखवण्याची परंपरा होती. किंवा त्यांचे महापरिनिर्वाण जर दाखवायचे असेल तर त्या जागी स्तूप दाखवायचा, अशी परंपरा आपल्याला कलेत दिसून येते. शुंग काळापासून म्हणजे साधारण 2200 वर्ष मागे आपण जेव्हा जातो तेव्हा विदिशा, पद्मावती आणि मथुरा येथे यक्षांच्या भल्या मोठ्या मूर्तींची निर्मिती दगडात सुरू झाली. यक्ष म्हणजे कोण? ते यक्ष म्हणजे समृद्धीच्या देवता, सुफलनाच्या देवता. त्याचबरोबर समकालीन बारूद येथील कलेत आपल्याला यक्षिणींचे शिल्पात अंकन झालेले दिसते. या यक्षिणी म्हणजे सुफलन आणि प्रजनन यांची प्रतीकं. म्हणजे एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेला कलेत मिळालेले एक सिम्बॉलिक आणि एस्थेटिक स्वरूप असे आपण त्याला म्हणू शकतो. लयन शिल्पांबरोबरच आपल्याला शुंग काळात सुद्धा भाजलेल्या मातीच्या मृणमूर्ती किंवा टेरेकोट्टा फिगरिन्स खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. ह्या टेरेकोट्टा फिगरिन्स म्हणजे दंपतीच्या म्हणजे कपल्सच्या किंवा मातृदेवतांच्या मूर्ती आपल्याला दिसतात. सातवाहन कुशाण काळ म्हणजे शुंग काळानंतरचा जो काळ येतो तो म्हणजे सातवाहन आणि कुशाण काळ. आणि हा काळ म्हणजे भारतासाठी एक प्रकारचं सुवर्णयुगच होतं. या काळात भारताचा रोमन साम्राज्याबरोबर व्यापार चालत असे आणि आपल्या सगळ्यांना हे ऐकून खूप बरं वाटेल की त्या काळात जो बॅलन्स ऑफ ट्रेड होता तो आपल्या म्हणजे भारताच्या फेवरमध्ये होता. या आर्थिक समृद्धीमुळे, आर्थिक भरभराटीमुळे निश्चितच कलेलाही प्रोत्साहन खूप मिळालं. मुख्य म्हणजे जे त्या काळचे शासक होते म्हणजे कुशाण शासक किंवा सातवाहन शासक यांनी सुद्धा कलेला अगदी भरभरून प्रोत्साहन दिलं. आणि याचं रिफ्लेक्शन आपल्याला महाराष्ट्रात ज्या अनेक बौद्ध लेणी आहेत त्या अनेक बौद्ध लेणी म्हणजे नाशिक असेल, कार्ला असेल, इथे खुद्द सातवाहन शासक जे होते किंवा त्यांचे शत्रू किंवा समकालीन जे शहरात क्षत्रप शासक होते त्यांनी सुद्धा या बौद्ध लेण्यांना आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून येते. याच काळात अनेक विदेशी व्यापारी ज्यांना साहित्यात आणि पुराभिलेखांमध्ये यवन असं म्हटलेलं आहे भारतात सेटल झाले. त्यांच्या अनेक कॉलनीज, सेटलमेंट्स भारतात होत्या, अगदी महाराष्ट्रात सुद्धा होत्या. आणि ही जी इंटरॅक्शन म्हणजे भारतीयांमध्ये आणि या यवनांमध्ये जी इंटरॅक्शन झाली, जे कल्चरल एक्सचेंज झालं, त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला महाराष्ट्रातली जी बौद्ध लेणी आहेत तिथे दिसतं किंवा अगदी मथुरेच्या कलेतही दिसतं. आता महाराष्ट्रातल्या बौद्ध लेण्यांचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर कान्हेरीच्या लेण्यांमध्ये आपल्याला ग्रिफिन दिसतो किंवा नाशिकची जी बौद्ध लेणी आहेत त्याच्यात आपल्याला स्फिंक्स दिसतो. आणि ही जी प्रतीकं आहेत, हा जो कल्चरल एक्सचेंजचा जो जी ऐतिहासिक प्रक्रिया किंवा हिस्टॉरिकल प्रोसेस होता त्याचंच हे एक रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं. त्याचबरोबर कुशाण काळात मथुरा आणि गांधार या दोन समकालीन कलाशैलींचा विकास झाला. याच दोन कला शैलींमध्ये किंवा कला परंपरांमध्ये आपल्याला प्रथम भगवान बुद्धांच्या मूर्तीचा म्हणजे रेप्रेझेंटेशन ऑफ द बुद्धा इन आयकॉनिक फॉर्म दिसून येते. हिंदू आणि बौद्ध धर्मात याच काळात अनेक दार्शनिक बदल झाले आणि या परिवर्तनांचा प्रभाव आपल्याला त्या काळच्या मूर्तिकलेतही जाणवतो. योगी आणि चक्रवर्ती अशा दोन आयडियल्सवर भगवान बुद्धांच्या मूर्तींची निर्मिती झाली. त्याचबरोबर मथुरा शैलीत वासुदेव कृष्ण, बलराम, महिषमर्दिनी, श्रीलक्ष्मी, कुबेर, कार्तिकेय, वराह
इत्यादी हिंदू देवता तसेच जैन धर्म परंपरेतील तीर्थंकर किंवा नैगमेश यांच्यासारख्या देवता यांच्याही मूर्तींचे अंकन आपल्याला दिसते. भागवत धर्मात जो वासुदेव कृष्णाची जी एक भक्ती परंपरा होती त्याचा निश्चितच प्रभाव बौद्ध धर्मावर आणि जैन धर्मावर पडला असं वासुदेव शरण अगरवाल, आचार्य वासुदेव शरण अगरवाल यांचं मत आहे. आणि ते आपल्याला ॲटलिस्ट थोड्याफार प्रमाणात तरी मूर्तिकलेत नक्कीच दिसतं. त्याचबरोबर याच काळात कुशाण काळ म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकात अनेक देवतांची आयकोनोग्राफी म्हणजे मूर्तिशास्त्र आपल्याला बऱ्यापैकी स्टँडर्डाइज झालेले दिसते. पुढे चौथ्या शतकापासून गुप्त काळाचा उदय होतो. गुप्त काळात भारतीय कला अनेक पटींनी विकसित झाली. या कलेवर पौराणिक धर्माचा आणि महायान धर्माचा प्रभाव निश्चितपणे जाणवतो. गुप्त कलेत आपल्याला भारतीय कलेचे एक आयडियलायझेशन दिसते. त्याचबरोबर गुप्त कलेत वी फाइंड अ कॉन्फ्लुएन्स ऑफ द माइंड अँड द बॉडी म्हणजे शरीर आणि आत्मा यांचा एक सुंदर मिलाफ आपल्याला या कलेत दिसतो. म्हणजे आपण जर भगवान बुद्धांच्या प्रतिमा या काळातल्या घेतल्या तर भगवान बुद्धांची जी एनलाइटनमेंट होती, त्यांना जी संबोधी प्राप्त झाली होती, ते जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर अगदी क्लिअरली दिसतं. किंवा भगवान बुद्धांची जी आंतरिक शांती होती, एक जी आंतरिक कंटेंटमेंट होती, ती सुद्धा आपल्याला त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर अगदी क्लिअरली दिसते. आणि हे फार फार कमी कला शैलींना जमलेलं आहे. आणि हे मला वाटतं भारतीय कलेचं हे अत्यंत महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे की जिथे आत्मा आणि शरीर यांचा सुंदर मिलाफ आपल्याला कलेत दिसून येतो. आणि असा जेव्हा मिलाफ आपल्याला दिसतो तेव्हा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या कलेला अध्यात्माची एक फार महत्त्वाची बैठक होती. मथुरा, सारनाथ, देवगड, अहिच्छत्र ही गुप्त कलेची काही महत्त्वाची केंद्र. गुप्तोत्तर काळात अनेक प्रादेशिक शिल्पशैलींचा उदय आपल्याला झालेला दिसतो. त्याचबरोबर गुप्त काळापासून भारतीय शिल्पकलेला एक थिओरिटिकल बेस देखील मिळाला. म्हणजे वराह मिहिराची बृहत संहिता असो किंवा विष्णू पुराणाचे उपपुराण असलेले विष्णू धर्मोत्तर पुराण असो, अशा ग्रंथांमध्ये आपल्याला मूर्तीची निर्मिती कशी करावी, कुठलं मटेरियल वापरावं, त्याची आयकोनोग्राफी कशी असावी याच्याबद्दलची माहिती अगदी तपशिलात मिळते. मत्स्यपुराण आणि अग्निपुराण यांच्यामध्येही आपल्याला या प्रकारची माहिती मिळते. प्राचीन भारतीय कला ही मुळात स्पिरिच्युअल कला होती, एक आध्यात्मिक कला होती ज्याच्यात आपल्याला तत्कालीन संस्कृतीचे, तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब देखील दिसते. भारतीय कला म्हणजे योग आणि भोग यांचा सुंदर समन्वय. याचा प्रत्यय मी मागच्या वर्षी जेव्हा प्राच्यविद्या परिषदेच्या एका संमेलनासाठी गेले होते, एका कॉन्फरन्ससाठी सांगलीला गेले होते, तेव्हा मी आणि माझे काही फ्रेंड्स आम्ही जे कोपेश्वरचं मंदिर आहे तिथे गेलो होतो, खिद्रापूरचं. आणि तिथे एक विलक्षण गोष्ट आहे की तिथल्या भिंतींवर अतिशय सुंदर अशा सूरसुंदरी आणि त्याचबरोबर सर्वसंग परित्याग केलेल्या योगी पुरुषांचं अंकन आपल्याला दिसतं. आणि याचा अर्थ एकच आहे की भारतीय कला परंपरेत योग आणि भोग यांचा समन्वय आपण साधलेला आहे. चारही पुरुषार्थांचा समावेश आपल्याला भारतीय कलेत दिसून येतो. त्याचबरोबर भारतीय कलेत जे वैविध्य आहे म्हणजे काळानुसार, स्थानानुसार किंवा सांस्कृतिक वैविध्यातून येणारी जी एक कलेतील आपल्याला डायव्हर्सिटी दिसते, हे सुद्धा भारतीय कला परंपरेचं एक अतिशय महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याचबरोबर भौतिक आणि पारमार्थिक जे एलिमेंट्स आहेत त्यांचा सुंदर संगम आपल्याला आपल्या या भारतीय कलेत दिसतो. भारतीय कला म्हणजे आपला जो संपूर्ण भारतीय इथॉस आहे, कल्चरल इथॉस आहे, त्याचं एक मूर्त रूप म्हणजे भारतीय कला. म्हणजे उदाहरणार्थ मी आधी म्हटलं त्याप्रमाणे सुद्धा की मातृत्व आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी आपल्याला यक्षींच्या मूर्तीत दिसतात. म्हणजे अनेकदा यक्षींचं अंकन हे पुत्रवल्लभा म्हणून केलं जातं. म्हणजे ती यक्षी आपल्या मुलाबरोबर खेळत असते
पण त्याच जेव्हा ती एक माता असते तेव्हा तिचं सौंदर्यही तेवढ्याच प्रमाणात आपल्याला त्या मूर्तीत दिसून येतं. सो सौंदर्य आणि मातृत्व यांचा खूप सुंदर मिलाप आपल्याला या मूर्तींमध्ये दिसून येतो. आपल्याला माहितीच आहे की शंकराचार्यांची, आद्य शंकराचार्यांचं जे अतिशय वेल नोन असं स्तोत्र आहे सौंदर्य लहरी, त्याच्या अभ्यासाचे अनेक पैलू आहेत, पण त्याच्यात जसं त्या त्रिपुरा सुंदरीचं मातृत्व एक प्रकारे प्रतिबिंबित झालेलं आहे, त्याच पद्धतीने तिचं नखशिखांत वर्णन आचार्यांनी त्याच्यात केलेलं आहे. सो अगेन हिअर वी सी अ कॉन्फ्लुएन्स ऑफ ब्युटी अँड मदरहूड. तसेच भारतीयांची जी काही जीवनमूल्य आहे त्याचं अंकन आपल्याला मग ती कला हिंदू असो, बौद्ध असो किंवा जैन असो त्याच्यात दिसून येतं. म्हणजे उदाहरणार्थ गजलक्ष्मी तुम्हाला भारूच आणि सांची सारख्या बौद्ध स्थळांमध्येही दिसेल किंवा पितळखोरासारख्या बौद्ध लेण्यातही दिसेल, हिंदू मंदिरांमध्ये दिसेल किंवा अगदी जैन मंदिरांमध्ये सुद्धा दिसेल. कारण ती गजलक्ष्मी तिथे एक सुफलनाची देवता किंवा समृद्धीची देवता म्हणून तिथे आहे आणि ती अशा काळात तिथे दिसून येते आपल्याला वेन सोसायटी वॉज ग्रॅज्युअली गोईंग फ्रॉम अन ॲग्रेरियन सोसायटी, म्हणजे शेतीप्रधान समाजाकडून हळूहळू आपला विकास एका नागरी समाजाकडे होत होता, जिथे व्यापाराला अतिशय महत्त्व दिलं जातं. म्हणजे असं मत काही विद्वानांचं आहे. 7व्या शतकापर्यंतची जी भारतीय कला आहे ती अतिशय नॅचरलिस्टिक आहे. म्हणजे जसं आपल्याला निसर्गात जसं आढळून येतं, म्हणजे जसं एखादं झाड असेल किंवा एखादा मनुष्य असेल त्याच प्रकारे अंकन शिल्पकलेत झालेलं दिसतं. आणि मला वाटतं भारतीय कलेची जी एस्थेटिक व्हॅल्यू आहे ही त्याच्या नॅचरलिस्टिक एलिमेंटमध्येच आहे. पुढे 7व्या शतकानंतर हळूहळू स्टायलायझेशन जास्ती व्हायला लागतं, आउटर एलिमेंट्सना जास्त महत्त्व मिळतं. म्हणजे उदाहरणार्थ वेशभूषा, केशभूषा किंवा दागदागिने ह्यांना जास्ती महत्त्व मिळतं. पण ती सुद्धा एक प्रकारचा आपण म्हणू शकतो की एक सामाजिक बदल म्हणजे जो होत होता तो आपल्याला या सगळ्या शिल्पांमध्ये दिसून येतो. शेवटी मी श्री ऑरोबिंदोंच्या एका वाक्याने माझं जे आत्ताचं वक्तव्य आहे त्याचा शेवट करीन. ऑरोबिंदो असं म्हणतात, द ग्रेटनेस अँड कंटिन्युटी ऑफ इंडियन स्कल्पचर is due to the close connection between the religious and philosophical and aesthetic mind of the people. म्हणजे अध्यात्म, दर्शन, धर्म आणि सौंदर्य या सगळ्यांवर भारतीय कला टिकून आहे आणि आजता काळात आपण अनेक जण त्याचा अभ्यास करतो. मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करेन की आपण ही जी आपल्याला इतकं कलेचं हे वैभव लाभलेलं आहे त्याचं जतन करूया, त्याचं संवर्धन करूया आणि जास्तीत जास्त त्याचा प्रसार करता योग्य प्रकारे प्रसार करता येईल असे प्रयत्न आपण करूया. नमस्कार.